धन्यवाद सर. 2 दिवस चालणाऱ्या या समारोप सत्राचं आपण व्यक्त झालात. या निमित्ताने 17व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपण आपली जी भूमिका विशद केली ती निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु शब्दगंध साहित्यिक परिषदेने आपल्याला यावर्षीचं संमेलनाध्यक्षपद दिलेलं आहे ते ह्या 2 दिवसापुरतीचं नसून ते वर्षभरासाठीचं आहे, याची जाणीव आपण ठेवावी. आणि वर्षभर होणाऱ्या शब्दगंधच्या सर्वच कार्यक्रमामध्ये आपली जी पूर्वीपासूनची उपस्थिती आहे ती लक्षणीय उपस्थिती इथून पुढेही राहील अशी अपेक्षा आपल्याकडून करायला हरकत नाही. शब्दगंध आपल्यासोबत आपल्यासह वाढण्यात निश्चितच धन्यता मानेल. आणि शब्दगंधच्या सर्वच कार्यकर्त्यांना एक सूचना आहे की आपण आतापर्यंतच्या घेतलेल्या 2 दिवसाच्या या सत्रामध्ये अनेकांनी आपल्या आपल्या भूमिका चोख बजावलेल्या आहेत. अनेकांनी सूत्रसंचालन केलं, आपल्यावर जबाबदाऱ्या ज्या टाकल्या त्या व्यवस्थित पेललेल्या आहेत. परंतु शब्दगंधच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा सन्मान आपण या 2 दिवसाच्या संमेलनामध्ये केला नाही. किंबहुना लवकरच अगदी 1 महिन्याच्या आत आपली आभार सभा आणि हिशोब सभा जी अतिशय आवश्यक आहे ती आपण 1 महिन्याच्या आत घेणार आहोत. आणि त्या हिशोब सभेमध्ये आणि आभार सभेमध्ये शब्दगंधच्या सर्वच कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळाही आपण संपन्न करणार आहोत. हे मी आयोजक आदरणीय अध्यक्ष राजेंद्रजी उदागे आणि संस्थापक सुनीलजी गोसावी यांच्या वतीने इथे जाहीर करते. धन्यवाद आपले. आणि यानंतर पुढे आपण वळूया ज्यांच्यासाठी आणि आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत, ज्यांना ऐकण्यासाठी आपण निश्चितच आतुर आहात, असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून आपण त्यांना ओळखत नसाल कदाचित, परंतु एक नट म्हणून एक कलाकार म्हणून आपण त्यांना निश्चितच आपण सर्वजण त्यांना ओळखता. आणि त्यांची ही कलाकाराची चुणूक पाहण्याची संधी जी आपल्याला हुकलेली आहे तर ती निश्चितच ते आपल्याला उपलब्ध करून देतील अशी आशा त्यांच्याकडून करायला हरकत नाही. मी आमंत्रित करेल योगेशजी सोमन सर यांना. ऐकूया त्यांना, त्यांच्याच मुखातून मी विनंती करेल योगेशजी सर की आपण आमच्याशी सुसंवाद साधावा. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती आणि समोर उपस्थित 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाला आवर्जून हजेरी लावलेल्या साहित्यप्रेमी वाचक आणि साहित्यिक बंधू भगिनींनो, हे एक आजकाल माझ्या बाबतीत नवीनच सुरू झालेलं आहे. एक तर शेवटी भाषण आणि प्रत्येक वेळेला निवेदक किंवा आधीचे सन्माननीय व्यक्ती आपण आता ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत, आपण आता ज्यांचे बोलणं ऐकण्यासाठी तिष्ठत आहोत, मार्गदर्शनपर. त्यामुळे जे काही बोलायचं ठरवलेलं असेल त्याच्यात कायम माझी उलटं सुलटं काहीतरी उत्स्फूर्त नाट्यविष्कार सुरू होतात की आता मग हा विषय घ्यायचा का, आता तो विषय घ्यायचा का, ह्याविषयी बोलायचं का, अरे बापरे हा विषय संपून गेला. प्रमुख वक्ता म्हणून नक्की काय भूमिका मांडायची आणि विशेषतः अशा साहित्य संमेलनामध्ये जे 17 वर्ष सातत्याने गाव पातळीपासून ते शहराच्या पातळीपर्यंत ज्यामध्ये सहभाग आहे, एक व्यासपीठ म्हणून अनेक नवोदित कवी असतील, लेखक असतील, कथाकार असतील, ते व्यासपीठ वापरत असतील, त्या व्यासपीठावरून व्यक्त झाले असतील, अशा ठिकाणी आपण मार्गदर्शन काय करणार. जेव्हा मगाशी माननीय संमेलनाध्यक्षांनी असा उल्लेख केला की आपले मार्गदर्शक, खरं तर मी मधून नाट्य चळवळीमधून समांतर रंगभूमीवर चळवळ करणारा, गेली 40 वर्ष चळवळ करणारा एक कार्यकर्ता आहे, कलाकार आहे, लेखक आहे, दिग्दर्शक आहे. त्यामुळं मार्गदर्शक वगैरे या भूमिकेमध्ये मी इथूनही पुढची 5 वर्षे येईन असं मला स्वतःला वाटत नाही. हां, मी माझे अनुभव नक्की शेअर करीन, मी संवाद साधण्याचा नक्की प्रयत्न करीन. कारण मुळात नाटक
हा माझा मूळ काय म्हणतो आपण स्वभाव धर्म असल्यामुळे आणि संवाद हे नाटकाचं मूळ माध्यम असल्यामुळे मी संवाद नक्की साधीन, मार्गदर्शन वगैरे करणार नाही. आणि साहित्य संमेलनाच्या किंवा साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरून ज्या वेळेला मी शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पाहुणा म्हणून येतो त्यावेळेला बऱ्याचदा मी निरीक्षक म्हणून आलेला असतो, ना की मार्गदर्शक म्हणून. निरीक्षक या कारणाने की माझ्या मनामध्ये अनेक शंका, अनेक प्रश्न आहेत, ते संमेलनाच्या आयोजनाबद्दलचे आहेत. म्हणजे ज्या वेळेला मी ही एवढी संख्या परिसंवादाला सुद्धा बघतो त्यावेळेला मी एक मागं कितवं संमेलन वगैरे मला माहीत नाही, कारण त्याचा अभ्यास करणारी काही एक वेगळाच कंपू असतो की जो फक्त संमेलनांचा अभ्यास करतो आणि त्याचा इतिहास जपून ठेवतो आणि त्यावरती चर्चा करतो. पण मी एका संमेलनाला दूरदर्शनवरतीच ते दाखवत होते, एका चॅनलवरती. त्यावेळेला परिसंवादात भाग घेणाऱ्यांची संख्या श्रोत्यांपेक्षा जास्त होती आणि त्यामुळे मग जो परिसंवादातला पहिला वक्ता उठला तो बाकीच्यांना असं म्हणला, मला असं वाटतं की मला धीर यावा म्हणून तुम्ही समोर बसावं. म्हणजे असलेले जे 6 जणं होते त्यात तुम्ही 4 जणं म्हणजे 10 जणं, आणि मग एक जण उठलं तर निदान 10 जणांसमोर आपण बोललो असं वाटेल. असे अनुभव किंवा असं माहिती असताना ज्या वेळेला मी इथे परिसंवादाच्या बाबतीत किंवा मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला जी मुलाखत चालू होती त्या मुलाखतीच्या वेळेला श्रोते ती ऐकत होते, त्याच्यामध्ये सहभागी होत होते, त्याला प्रतिक्रिया देत होते, संवाद साधत होते. तर त्यामुळे मला सुनीलजींना आणि आयोजकांना हे विचारायचं आहे की या बाबतीत नक्की तुम्ही मला मार्गदर्शन करा. कारण 100व्या साहित्य संमेलनाच्या वेळेला जर असं काही झालं की प्रमुख मंडपामध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयावरती परिसंवाद आहे आणि परिसंवादाच्या वक्त्यांची संख्या श्रोत्यांपेक्षा जास्त दिसली तर लोक काहीतरी हातात घेऊन माझ्या मागे लागतील हे लक्षात ठेवा. तर त्यामुळे मी नक्की सुनीलजींच्याकडं की असं काय नेटवर्क आहे, असा काय पद्धतीने संपर्क साधला गेला की म्हणजे जे साहित्य परिषदेचं मूळ काम आहे ते तुम्ही 17 वर्ष सातत्याने करताय. नावच शब्दगंध साहित्य परिषद आहे आणि सुनीलजींनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं की ती गरज निर्माण झाली. मला असं वाटतं कुठल्याही सृजनाच्या मागं, मग ते आयोजनातलं सृजनसुद्धा आहे, साहित्यातलं सृजनसुद्धा आहे, काव्यातलं सृजनसुद्धा आहे, त्याच्या मागं गरज आहे असं मला वाटतं. ती गरज ज्या वेळेला माणसाला अस्वस्थ करते आणि ती व्यक्त होण्यासाठी त्याची तडफड होते, त्यावेळेला त्या गरजेतून मग कधी कथा निर्माण होते, कधी काव्य निर्माण होतं, कधी कादंबरी लिहिली जाते आणि कधी कधी एका समूहाकडून साहित्य संमेलनही घडवलं जातं. ती गरज फार गरजेची आहे. ही गरज आणि ती गरज भागवण्यासाठी संवाद, मला स्वतःला असं वाटतं एक रंगकर्मी असल्यामुळे आणि नाटककार असल्यामुळे संवाद हा फार महत्त्वाचा आहे आणि तो नुसता पानांवरती 2 पात्रांमध्ये लिहिलेला संवाद नसावा, तर जे काही लिहिलं जातं त्याच्यामधून ऐकणारे व बघणारे आणि सादर करणारे व बोलणारे यांच्यामध्ये तो संवाद निर्माण व्हायला पाहिजे. आजची संवादाची परिस्थिती अशी आहे, गमतीने मी नेहमी म्हणतो, साधं एखादं कुटुंब हे जर एक युनिट घेतलं तर त्या एका कुटुंबामध्ये समजा आपण एक 4 जणं असतात, ते संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला आपापलं काम करून कोणी कॉलेजमधनं आलेले, त्या घरातली पाल्य मंडळी असतील, मुलं असतील, मुलगा मुलगी, आई वडील, आजोबा आजी, असं जर एक 6 जणांचं सुखी कुटुंब धरलं आणि ते जर जेवायला बसलेलं असलं तर त्यातले 5 जणं मोबाईलवरती चॅट करत असतात, डाव्या हाताने मोबाईलवरती सर्फिंग चालू असतं आणि उजव्या हाताने एक एक घास जेवत असतात. संवादच नसतो आणि तरीही त्यातल्या त्यात संवाद. म्हणजे मी तर गमतीने एके ठिकाणी माझ्या एका स्किटमध्ये एक विनोदी हेही घातलेलं होतं पात्र की एखादी भाजी आवडली म्हणून समोर बसलेला पती जो इतरांबरोबर चॅट करत असतो
त्यात तो थोडक्यात पटकन व्हॉट्सअपवरती आपल्या बायकोला पण घेतो आणि सांगतो, वाह भेंडीची भाजी फार छान झालेली आहे. आणि ती पण वाचता वाचता त्याला डायरेक्ट प्रत्युत्तर देत नाही, स्माइली टाकते. हा अशा पद्धतीचा एक डेड संवाद सध्या आपण अनुभवतो आहोत. नाटकाच्या बाबतीत ज्यावेळेला आम्ही विचार करतो की नाटकाचा व्यवसाय, काही उत्तम अभिनेत्यांची किंवा चांगल्या निर्मात्यांची नाटकं सोडून देऊ, पण एकूण नाटकाच्या कडे प्रेक्षक न वळण्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे की हा संवादच संपला आहे. जोपर्यंत हा जिवंत, कारण नाटक ही गोष्ट अशी आहे किंवा कुठलीही, आता नाटकाच्या बाबतीतला माझा थेट अनुभव असा आहे की ती प्रत्यक्षदर्शी कला असल्यामुळे आणि प्रयोगसिद्ध कला असल्यामुळे जोपर्यंत मी जे काही लिहिलं आहे ते लोकांसमोर सादर होत नाही तोपर्यंत त्याला कलात्मक दर्जाच प्राप्त होत नाही, ते अर्धच राहतं. तसं बघायला गेलं तर मग मी कवी, कथाकार, कादंबरीकार हे खूप सुखी आहे असं म्हणतो. याला कारण ते नंतर कधीतरी प्रकाशितून लोकांपर्यंत पोचल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत येऊ शकतात. नाहीतर तोपर्यंत ते साहित्य किंवा ती कलाकृती ही स्वांत सुखाय असते असं मला वाटतं. की त्या कवीला वाटलं एका उत्स्फूर्त कुठल्या तरी एका क्षणी त्याच्या मनामध्ये काही भावना आल्या, काही शब्दसमूह त्याच्याकडे आले आणि ते सुविहित रीतीने त्यांनी ते भर 15, 20, 25 ओळींमध्ये ते मांडले, तो व्यक्त झाला. तो कवी किंवा तो कथाकार किंवा तो लघुकथाकार याचा विचार करत नाही की हे वाचकांना कसं वाटणार आहे, तो लिहून मोकळा होतो. परंतु नाटककाराच्या बाबतीत, नाटकाच्या बाबतीत असं करता येत नाही. लिहून मोकळं झालं तर चालत नाही, ते नाटक सादर व्हावं लागतं, ते प्रत्यक्ष हे करावं लागतं, त्याचा संवाद साधला जायला पाहिजे असं मला वाटतं. माझ्या इतर कलाकृतींच्या बाबतीत आणि इतर कलाकृती जे निर्माण करतात, ज्यांची मी नावं घेतली आत्ता, कवी असतील, त्यातलं ललित लेखन आपण आत्ता काही वेळासाठी सोडून देऊ, पण तरीही अभिवाचनाच्या माध्यमातून तेही लोकांपुढे त्या सादर करणाऱ्यांनी, लिहिणाऱ्यांनी आणलं पाहिजे असं मला वाटतं. कवी संमेलनं ही फक्त साहित्य संमेलनामधल्या एका कट्ट्याच्या रूपात नाही राहिली पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे मी मुद्दामून कथाकथनाचं उदाहरण देईन. सध्या गेल्या वर्षी शंकर पाटलांची जन्मशताब्दी पूर्ण झाली आणि आत्ता व्यंकटेश माडगुळकर आणि दमा मिराजदार या 2 कथाकारांच्या जन्मशताब्द्या चालू आहेत. या तिघांनी महाराष्ट्र ढवळून काढला होता हे लक्षात घ्या. महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतामध्ये जिथे जिथे मराठी माणूस आणि मराठी कथा पोचलेली आहे तिथे तिथे हे तिघंजणं त्यांच्या कथाकथनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचले होते. तो जिवंत संवाद आता जो संपला आहे आणि म्हणून ही जी एक मरगळ आली आहे किंवा एक अस्वस्थता आली आहे असं आपण म्हणतो, तो जिवंत संवाद पुन्हा सुरू झाला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे जे कोणी कथाकार असतील, जे कोणी कादंबरीकार असतील, जे कोणी कवी असतील, त्यांनी त्यांचे परफॉर्मन्सेस लोकांपुढं येऊन व्यासपीठावरून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि तसं व्यासपीठ साहित्य परिषदेच्या माध्यमातून तयार केलं जावं अशी माझी स्वतःची भूमिका आहे. एक भूमिका घेऊन मी काम केलेलं आहे. मगाशी संमेलनाध्यक्षांनी आणि इतरही जे अनेक माझे परिचित भेटले ते सगळेजणं या 2-3 महिन्यामध्ये ज्या काय निवडणुकीच्या दृष्टीने गमती जमती झाल्या, कारण आता त्या गमती जमती वाटतात, त्यावेळेला खूप हिरिरीनी, त्यावेळेलाही मी विचार करत होतो की मी नक्की काय भूमिका घेणार आहे, मी काय पद्धतीने काम करणार आहे. तर मला स्वतःला वाटतं, हे मी खूप गंभीरपणे विवेचन करतो आहे की मी ज्या वेळेला या वर्तुळामध्ये नव्हतो, साहित्य या वर्तुळामध्ये नव्हतो, नाटकवाला होतो आणि एका तटस्थ भूमिकेतून मी साहित्य संमेलनं असतील किंवा वेगळे वेगळे परिसंवाद असतील याच्याकडं मी विंगेमधनं बघत होतो. थोडक्यात विंगेमधून मी ज्यावेळेला बघत होतो त्यावेळेला ते मला खूप लांब वाटायचं, ते मला माझं वाटायचं नाही. आणि त्याचा ज्यावेळेला मी विचार करायला लागलो की हे का माझं वाटत नाही आहे, त्यावेळेला मला असं जाणवलं की मी समष्टीचा विचारच करत नाही आहे बोलत असताना, मी त्यांच्यापर्यंत पोचलेलोच नाही आहे. आणि असे जे त्यांच्यापर्यंत पोचलेलेच नाही आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचं मत मांडायचे, असं बरेचदा व्हायचं.
परिसंवाद असो किंवा वेगळी वेगळी व्याख्यानं असो, त्या व्याख्यानांच्या वेळेला किंवा ह्याच्या वेळेला जे मी पाहिलं त्यात मला स्वतःला असं जाणवलं की आपल्याच दुनियेमध्ये मशगूल झालेली माणसं आपले आपले विचार समोरच्यांना पटतायत का, ते समोरच्यांना भावतायत का, समोरचे त्याला काही प्रतिक्रिया देऊ इच्छित आहेत का, असा कुठलाही विचार न करता माणसं फक्त बोलत राहिली. मला असं वाटतं की तसं व्हायला नाही पाहिजे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. सध्या मी ज्योतिबांच्या द्विजन्मशताब्दीच्या निमित्तानं एक कार्यक्रम करू इच्छितोय किंवा तो लिहितोय. आणि तो लिहित असताना म्हणजे आता त्याच्यावरती त्यांच्या जीवनामधल्या अनेक प्रसंगांवरती अनेक नाट्यकृती झालेल्या आहेत. आमच्या सुषमा देशपांडेंचा एक वय मी सावित्रीबाई नावाचा एक खूप सुंदर एकपात्री प्रयोग आहे की जो पूर्ण ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्या कार्यावरतीच तो बांधलेला आहे. खूप वर्षापासून त्या करतायत आणि आता इतरही अनेक जण तो कार्यक्रम करतात. त्याच्यापेक्षा वेगळं मी काय करू शकतो. आणि मग मला स्वतःला असं वाटलं, आता मी थोडंसं क्रिएशन किंवा याबद्दल सृजनात्मकता याच्याबद्दल बोलणार आहे की मी ज्योतिबांच्या अखंडांवरती काही करू शकीन का. ज्योतिबांनी मुद्दामून त्यांनी जे काही काव्य स्फुरलेलं लिहिलं त्याला त्यांनी अखंड असं म्हटलेलं आहे, अभंग असं म्हटलेलं नाही. जसं ते ईश्वराला निर्मिक म्हणायचे, ते ईश्वर नाही म्हणायचे, ते निर्मिक म्हणायचे, जो निर्माता आहे तो. आणि मग त्या अखंडांचं निरूपण अशा पद्धतीने मी काही कार्यक्रम करू शकतो का. आणि ज्या वेळेला मी अखंड वाचायला लागलो, मग एकदा अखंड वाचायला लागल्यानंतर त्यांचं इतर साहित्य वाचायला लागलो ज्याच्यापर्यंत मी पोचलो नव्हतो. ही माझी जबाबदारी होती असं मला स्वतःला वाटलं की मी पोचायला पाहिजे होतं. आणि मग मला आजही त्याचे सगळे संदर्भ, आजही त्या साहित्याची सारी आवश्यकता ही पुन्हा दिसून आली. आणि मग मला वाटलं की त्यांनी ज्या वेळेला हे साहित्य निर्मिलं त्यावेळेला त्यांनी हे साहित्य माणसांपर्यंत पोचण्याची गरज म्हणून निर्माण केलेलं होतं, हे लक्षात ठेवा. ना की कुठल्या तरी एका पुस्तकामध्ये छापलं जावं आणि पुरस्कार मिळावे आणि स्कॉलरशिप मिळावी, फेलोशिप मिळावी यासाठी ते केलेलं नव्हतं. त्या वेळेला त्यांना जे जे अनुभवास आलं ते सारं त्यांनी मग ते ललिताच्या माध्यमातून असेल, नाट्याच्या माध्यमातून असेल, अखंडाच्या माध्यमातून असेल, त्यांनी ते लिहून ठेवलं. आज एक साधी सोपी कल्पना आहे. एक आजकालच्या ह्याच्यानुसार यूट्यूब आणि इन्फ्लुएन्सर असते, तिचं नाव मी मुद्दामून सावित्री, मी थोडक्यात कन्सेप्ट सांगतोय. तिचं नाव मी मुद्दामून सावित्री असंच घेतलेलं आहे. साऊ साऊ असं सगळं मिळतं. साधारण 3rd इयरला ती मुलगी असते. आणि या जन्मशताब्दीच्या निमित्तानं तिचे मराठीचे प्राध्यापक तिला असं सांगतात की तू इतकी चांगली वक्तृत्व वगैरे स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा गाजवतेस तर आपल्याला आपल्या कॉलेजकडनं एक कार्यक्रम करायचा आहे, त्याचं नाव आणि हे सगळं तू ठरव, फक्त ते साधारण नाट्य रूपांतर असावं, नुसतं भाषणबाजी असू नये. तर ती मुलगी म्हणते, अहो सर पण मला कसं, मी तर आत्तापर्यंत फक्त वक्तृत्व स्पर्धा जिंकलेली आहे, वादविवाद स्पर्धा जिंकलेली आहे, मी नाटकात अभिनय वगैरे केलेला नाही, मी काय करू, मला ते काही सुचत नाही आहे. आणि मग ते प्राध्यापकच सांगतात की तू त्यांच्या अखंडांवरती अभ्यास कर, 2 महिने आहेत आपल्याकडे, अखंडांवर अभ्यास कर आणि त्याच्यावरती एक अख्खा कार्यक्रम कर. तर तिला काही केलं ते कळत नाही. ती म्हणते मला 2-3 अखंडावरती मी बोलू शकेन. नाही म्हणले, आपलं तसं नाही पाहिजे, एकपात्री अभिनय कर म्हणले, एकपात्री एकल नाट्य सादर कर. तर ते सर असं सांगतात, असं कर, या रविवारी सुट्टी आहे तर सकाळपासनं फुलेवाड्यामध्ये जाऊन बस. आता इथनं माझं नाटक सुरू होतं, फुलेवाड्यामध्ये जाऊन बस. तर ती म्हणते तिथे काय होईल. त्यावेळेला ते सर म्हणतात, माझा असा अनुभव आहे, देहू असेल, आळंदी असेल, फुलेवाड्याचा मला अनुभव नाही आहे, पण तरीही माझा असा अनुभव आहे की अशा कुठल्या वास्तूमध्ये आणि परिसरामध्ये आपण वावरलो की ज्यांनी तो परिसर पुनीत झालेला आहे, ती व्यक्तिमत्व आपल्याला काही सांगू इच्छितात आणि सांगायला येतात. हे सगळं ती बोलत असते. ती यूट्यूबर असल्यामुळं नॅचरली ती लाईव्ह असते आणि लोकांना ती सगळं सांगत असते, मी आता फुलेवाड्यात आलेली आहे. आणि थोडक्यात ती नेपथ्य कल्पना ती सांगते आणि वळते तर तिला ज्योतिपान सदृश एक व्यक्तिमत्व तिथं बसलेलं दिसतं, जे की अखंड लिहित असतं. आणि मग त्या दोघांमध्ये संवाद सुरू होतो. आणि पहिला प्रसंग असा, म्हणजे ती विचारते की तुम्ही काय करता इथे, म्हणजे
नॅचरली ते ज्योतिबा नाही आहेत. ती म्हणते तुम्ही साधारण तसे दिसताय, मी तुम्हाला आधी पाहिलं आहे का? तर ती म्हणते हो पाहिलं असेल तसं, मी प्रसिद्ध व्यक्ती आहे म्हणत्या, पण माझी तुझी काही ओळख नाही आहे म्हणतं. आणि मग ते अखंड हे करत असताना ते हे तुम्ही काय करताय? ते म्हणता मी ज्योतिबांचे अखंड वाचतो आहे, त्याच्यावर काही मला जे लिहायचं आहे ते लिहितो आहे. तरी म्हणजे कधी हो पहिला अखंड कधी लिहिला असेल? ते म्हणले मला माहीत नाही, पण मला तुझ्यासाठी म्हणून मी सांगतो, पहिला नाट्यप्रसंग कुठला वाटतो? तर पहिल्यांदा ज्या वेळेला पहिल्या दिवशी, त्याच्यात आता ते कधीही सावित्रीबाईंचा थेट उल्लेख करत नाही, पहिल्या दिवशी त्या शाळेत शिकवायला जात असताना जे काही शहरामध्ये घडलं, त्यांनी उद्विग्न होऊन ज्या वेळेला त्या घरी आल्या असतील, त्यावेळेला त्या दोघांमध्ये पतीपत्नींमध्ये शिक्षण आणि त्याची गरज याविषयी जे काय बोलणं झालं असेल त्याच्यासारखं दुसरं उद्बोधन नाही म्हटले. आणि मग तो संवाद सुरू होतो आणि त्या संदर्भातले अखंड सुरू होतात. अशा पद्धतीने ते जेव्हा मी करत गेलो आणि त्याच्यासाठी आत्ता सध्या मी जेव्हा हे वाचतोय त्यावेळेला मला असं वाटलं की हीच तर साहित्यिकांची मुख्य भूमिका आहे, ही नाटककारांची मुख्य भूमिका आहे, ही ललित लेखकाची मुख्य भूमिका आहे. भूमिका घ्यायची म्हणजे दुसरं काय करायचं? तर ज्या पद्धतीने थेट वाचक किंवा रसिक किंवा समाज मनाशी थेट संवाद होईल असा कुठलाही विषय घेऊन जो मांडता येऊ शकतो ती भूमिका. भूमिका म्हणजे फक्त सरकार दरबाराच्या विरोधात लिहिणं किंवा याच्याबद्दल काहीतरी उगीचच कुठेतरी वक्तव्य करणं आणि रील्स करणं म्हणजे भूमिका नाही आहे. सातत्याने आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून ती भूमिका जे आपल्याला जमतं त्या कलाकृतीमधनं, त्या साहित्यकृतीमधनं सातत्याने हट्टाने मांडत राहणं म्हणजे भूमिका मांडणं असं मला स्वतःला वाटतं. आणि अशा सर्वांशी संवाद साधायचा ही माझी भूमिका आहे असं मला वाटतं साहित्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर. 100वे साहित्य संमेलन आता आहे. 100वे म्हणून इतकं दडपण माझ्या खांद्यावर येतं आहे की जसं काही ते 100 दिवस चालणारे संमेलन 3च दिवस चालणार, जसं शब्दगंधचं चाललं. जास्तीत जास्त कौतुकाचा म्हणून आदला एक दिवस वाढवूया, 4 दिवस चालेल. पण त्या 4 दिवसात काय व्हावं असं मला वाटतं. तर त्या 4 दिवसाच्या संमेलनामध्ये मला असं वाटतं की तरुणांची लक्षणीय उपस्थिती असली पाहिजे. तरुणाई साहित्याकडे वळली पाहिजे. ती आहेच. काय फॅन्टॅस्टिक लिहितात मुलं. भले ते त्यांच्या ChatGPTवरती किंवा याच्यावरती लिहित असतील, पण कल्पना त्यांची असते. ते फीड केल्याशिवाय ते येऊच शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं ज्यांना ज्यांना आव्हान वाटतं ना ते अजूनही फाउंटन पेनच्या जमान्यात आहेत. पण ज्यांना हे आव्हान नाही वाटत ते नव्याने शिकतायत आणि नवीन नवीन कल्पना इतक्या भन्नाट पद्धतीने मुलांनी मांडायला सुरुवात केली आहे. आत्ताचं एवढ्यातलं उदाहरण सांगतो. सारंग अशा दोघांचंही नाव सारंग आहे. गोष्ट इथं संपत नाही नावाचा अभिवाचनाचा आणि कथाकथनाचा कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या अफजल खान वधाच्या याच्यावरती ती मुलं सादर करतात. अतिशय साधं 2 मोडे ठेवलेले असतात किंवा काही काही वेळेला लेवल असते. स्वतःच्या कवितासुद्धा त्याबद्दल त्या याच्यातनं ते मांडत असतात. आणि हाऊसफुल गर्दीत आणि तरुणांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि प्रतिसादामध्ये त्यांचे कार्यक्रम चालू आहेत. काय साध्या एका हॉलमध्ये सुरुवात केली होती या कार्यक्रमाला आणि अजूनही जर वेळ आली तर त्या साध्या हॉलमध्येच ते पुन्हा प्रयोग करू शकतील. मला असं वाटतं अशी व्यासपीठं जी तरुण त्यांना गरज म्हणून तयार करतात अशा व्यासपीठांकडे साहित्य संमेलनाचं लक्ष वळलंच पाहिजे आणि अशी व्यासपीठं निर्माण केली गेली पाहिजेत. आणि अशा व्यासपीठावरती तरुणाई आपलं अंगण असल्याप्रमाणे वावरली पाहिजे आणि बागडली पाहिजे. ही माझी मूळ भूमिका आहे 100व्या साहित्य संमेलनाच्या बाबतीत. साहित्य संमेलनाध्यक्ष कोण असतील, ते काय बोलतील, ते कुठलं विचार व्यक्त करतील, त्याच्यावरनं वाद होतील का, या कशाहीकडे मी बघणारच नाही. एक तर मुळात 2 वर्ष फक्त महामंडळ माझ्याकडे असणार आहे. 2 वर्ष मी त्या महामंडळाचा सजवलेला गणपती आहे हे मला माहिती आहे. पण त्या 2 वर्षात मी काय साधू शकतो आहे, कारण तिथनं पुढच्या 3 वर्षासाठी माझ्या कार्याची दिशा मला त्याच्यातनं मिळणार आहे. जे लिहिते झालेलेच आहेत, ज्यांचं लिखाण प्रस्थापित झालेलंच आहे ते लिहित राहणारच आहेत. पण जे प्रस्थापित झालेले नाहीत, विस्थापित नाही आहेत, ते जे प्रस्थापित झाले नाही आहेत, लिहिते आहेत आणि अजूनही थोडेसे अडखळत
थोडेसे दबकत या रस्त्यावरून चालतायत, त्यांना आधाराचं बोट देणं हे साहित्य परिषदेचं पहिलं काम आहे असं मला स्वतःला वाटतं आणि मी ते काम करणार आहे. मग ते 100व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने असेल, 101व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने असेल आणि पुढच्या सगळ्या 3 वर्ष जे काय माझ्याकडे जो कार्यकाल आहे त्या कार्यकालामध्ये महाराष्ट्रामध्ये किमान 500 तरुण तरुणींच्या लेखनापर्यंत मी पोचावं हा आकडा मी माझ्या मनात धरलेला आहे. मी पोचलो पाहिजे. ते माझ्यापर्यंत पोचतील का नाही तो मला बोनस असेल, पण मी त्यांच्यापर्यंत पोचलो असेल आणि मग ते कशा माध्यमातून पोचीन तर हे अशा शब्दगंध साहित्य संमेलनांच्या माध्यमातून मी पोचू शकतो. हे छोटे छोटे, मी खरं तर याला छोटं नाही, कारण कुठलंही साहित्य छोटं नसतंच, ते त्याच्यासाठी संपूर्ण सागराचं रूप असतं असं मला वाटतं. हे छोटे छोटे प्रवाह एकत्र करूनच 100व्या साहित्य संमेलनाचा महासागर आपल्याला तयार करायचा आहे. मी आत्ता मला एक फार फॅन्टॅस्टिक कल्पना आली ज्यावेळेला हे संमेलनाध्यक्ष म्हणून सांगळे सर बोलत होते त्यावेळेला, की अशी महाराष्ट्रात किमान कमीत कमी 150 साहित्य संमेलन वर्षभरात होत असणार आहेत. 300 व्याख्यानमाला आहेत महाराष्ट्रात, 300 व्याख्यानमाला चालतात महाराष्ट्रात. हा सगळा सृजनाचा आणि विचाराचा मंथनाचा, म्हणजे मी तर म्हणतो हे मोठा मिक्सर ग्राइंडरच आहे. वेगवेगळे 300 व्याख्यानमाला म्हणजे महाराष्ट्रात चालणारा हा मिक्सर ग्राइंडर आहे वैचारिक प्रवाहांचा. किंवा हे साहित्य संमेलनंसुद्धा, तर या साहित्य संमेलनांच्या संमेलनाध्यक्षांचं एकत्रीकरण केलं पाहिजे पुढच्या 6 महिन्यामध्ये. कारण त्यांचे विचार जे आत्ता त्यांनी मांडले आणि त्यांनी लिखित स्वरूपात ते मांडलेले आहेत, तर अशा पद्धतीने काही परिसंवाद एकत्रित घेता येऊ शकेल का. तर ह्या अशा अनेक कल्पना आहेत आणि मी खुला आहे अनेक कल्पना स्वीकारण्यासाठी. कदाचित माझी उपलब्धता त्या वेळेला नसेल, परंतु तुम्ही मला फोनवरनं, ईमेलच्याद्वारे तुमच्या कल्पना पोचवल्या पाहिजेत. कारण मी तुमचा प्रतिनिधी म्हणून अध्यक्षस्थानी बसलेलो आहे. मी कुठला साहित्यिक अमुक तमुक वगैरे असा कोणीही नाही. मी रंगकर्मी म्हणून जसा सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करतो, तसंच साहित्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून सुद्धा 16,000 आजीव सदस्यच नव्हे, त्यांचे कुटुंबीयच नव्हे, तर गावातले त्यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व वाचक आणि साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून मी इथं नेमला गेलेलो आहे, नियुक्त झालेलो आहे. अशी माझी अत्यंत प्रामाणिक भावना आहे आणि त्याच प्रामाणिक भावनेनी इतक्याच स्पष्टपणे 100व्या साहित्य संमेलन आपण सगळ्यांनी यशस्वी करायचं आहे. जसं तुम्ही आज अहिल्यानगरमधलं 2 दिवसीय शब्दगंध साहित्य संमेलन यशस्वी केलेलं आहे असं मला वाटतं. आणि मला त्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या नुसत्या कल्पनांची नाही तर सक्रिय हे सगळे चेहरे मला पुण्यामध्ये दिसले पाहिजेत ज्यावेळेला जानेवारीमध्ये आपण संमेलन, आणि भेटून सांगायचं, सोमन आलो आहे बरं का, योगेश आलो आहे बरं का, सांगितलं होतंच त्याप्रमाणे आलेलो आहोत. अशा पद्धतीने आता शेवटी आनंद डोहकडे वळणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर मी एक आनंद डोह नावाचा कार्यक्रम, जो मला इथे तुम्ही ज्या पद्धतीने मला प्रतिसाद दिला त्याचं उतराई होण्यासाठी मला इथे सादर करायचा होता, पण तांत्रिक अडचणीमुळे मला तो करता आला नाही. नगरमध्ये त्याचे 5-6, 3-4 प्रयोग झालेले आहेत. आमच्या गेवरीकर सरांनीच त्याचे जवळजवळ नागेबाबा पथसंस्थेच्या निमित्ताने 7-1 आणि त्यांनी स्वतःनी वेगवेगळ्या ठिकाणून जवळजवळ 10 ते 15 प्रयोग आपण केलेले आहे. तो मला तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. कधी ज्या वेळेला योग येईल, सुनीलजी ज्या वेळेला आयोजित करतील, आणि कधी नाही वाटलं तर ते इतका सोपा तो प्रयोग आहे की मनात आलं, कोणी आयोजक मिळालं तर कुठल्याही मंदिरामधल्या कुठल्याही वडाच्या झाडाच्या एखाद्या पारावरती तो प्रयोग करता येतो. कारण त्याच्यामध्ये मी फक्त माध्यम असतो अशी माझी भावना आहे. महाराजांना तुमच्यापर्यंत पोचवायचं असतं. माझ्यासाठी ती साधनेची पुढची पायरी आहे. कधी जेव्हा योग येईल त्यावेळेला ते नक्की तुमच्यापर्यंत पोचवीन. आणि या माझ्या भावनेसाठीच अतिशय समर्पक असे बुवांचे अभंग आहेत, त्यातले काही फक्त तुमच्यापर्यंत आणतो. करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नव्हे माझी वाणी पदरची, माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंबर बोलवितो.
कायमी पामर जाणे अर्थवेद वदवी गोविंद तेची वदे निमित्त मानसी बैसविते आहे मी तो काही नव्हे माझी वदवितो वाणी जयाने धरली धरणी स्वामी सत्ता नेणे अर्थ काही नवती माझे बोल बोले पांडुरंग माझ्या बळे नाही मी बोलत शिकविता धनी वेगळाची सखा कृपावंत वाचा त्याची वदे साक्षित्वे शिवाणी नारायणी निश्चित जे बोललो त्यातले विचार हे सारं तुमचं होतं तुम्हाला ते परत करणार तुमचा प्रतिनिधी म्हणून मला काम करायचं आहे आपण सगळे मिळून साहित्याची सेवा अशीच वृद्धिंगत करूया दिगंतापर्यंत पोचूयात धन्यवाद रामकृष्ण हरी